आज अमृताच्या मुलांच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग होते, त्यामुळे अमृता शाळेकडे येणार आहे. तर ती तेथूनच इकडं तिच्या माहेर घरी पण येणार आहे. त्यामुळे जेवण थोडे जास्त बनव आणि हो, सोबतच पनीरची भाजी पण बनव. तुला तर माहीतच आहे अमृताला पनीरची भाजी किती आवडते. मायाताई आपल्या पायाची तेलाने मालिश करत म्हणाल्या. हे ऐकताच सून तोंड वाकडं करत म्हणाली, माझ्याकडे वेळ नाही, मी माझ्या भावासोबत बाजारला जाणार आहे. तुमचं तुम्ही जेवण बनवा. मायाताई विचार करत म्हणाल्या, सुनबाई, सकाळी भाजी साफ करत होतीस तेव्हा तर तू बाहेर जाण्याविषयी काहीच बोलली नाहीस की तू बाजारला जाणार आहेस. त्यावर सून राधिका रागाने म्हणाली, मग तुम्ही तरी कुठं अगोदरच सांगितलं की नणंदबाई येणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही शेवटच्या क्षणी सांगचाल आणि मी तुमचं ऐकून नंदेचं स्वागत करावं? ध्यानात ठेवा, मी कोणाची नोकरानी नाही जी कोणासाठी पण स्वयंपाक करत बसू. तुमची मुलगी येणार आहे, तुमचं तुम्हीच जेवण बनवा. असं म्हणत राधिका स्वयंपाकघरात गेली. तिने पटकन पनीरसाठी लागणारे साहित्य उचललं आणि तिच्या खोलीत नेऊन लपवलं आणि गालातली गालात हसत स्पर्श उचलून निघून गेली. आपल्या सुनेचं असं बोलणं पाहून मायाताई दुःखी झाल्या. त्यांना खूप वाईट वाटलं. जेव्हा कधी त्यांची मुलगी अमृता माहेरी यायची, राधिकाच्या तोंडाला आंबट पाणी सुटायचे. त्यामुळे मायाताई आपल्या सुनेला सांगायलाही घाबरत होत्या की अमृता आपली मुलगी घरी येत आहे म्हणून. सुनेच्या भीतीने त्यांनी अमृताला बोलावणं पण बंद केले होते. तरी पण कोणती आई सुनेच्या भीतीने आपल्या मुलींना भेटणे बंद करेन? मायाताईंना 4 मुली होत्या. 4ही मुलींची लग्न याच शहरात झाली होती. त्यामुळे जेव्हा वाटेल तेव्हा त्या आईला भेटायला यायच्या. लेकींनी आलेलं सुनेला खपत नाही हे मायाताई आपल्या मुलींनाही सांगू शकत नव्हत्या आणि लेक येणार आहे हे सुनेला सांगायला मायाताई घाबरत असत. पण सुनेच्या भीतीने त्या आपल्या मुलींना भेटणे बंद करू शकत नव्हत्या. मुली पण याच शहरात असल्यामुळे सारख्याच येत असत. अधूनमधून यायच्या आणि 1-2 तासात निघून जायच्या. त्यातही राधिकाचे तोंड सारखं वाकडच असायचं. आज तर राधिका घरातील सगळीच कामे तशीच ठेवून गायब होती. मायाताई गुडघे चोळत उठल्या. हिवाळ्याच्या थंडीत त्यांची हाडे जरा जास्त दुखत होती, म्हणूनच त्या कोवळ्या उन्हात बसून तेलाने मशाज करत होत्या. मशाज झाल्यावर त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि तांदूळ काढून कुकरमध्ये भात शिजवण्यासाठी ठेवला. त्यानंतर पनीरची भाजी करण्यासाठी सामान शोधू लागल्या, पण त्याला ते काहीच सापडत नव्हते. तेवढ्यात अमृताने येऊन आपल्या आईला मायाताईला मिठी मारली. आपल्या मुलीला पाहून मायाताईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अमृताने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाली, आई, वहिनी कुठे आहे आणि तू स्वयंपाक का करत आहेस? मायाताई आपल्या मुलीला समजावत म्हणाल्या, तुझ्या वहिनीला काही काम होतं म्हणून ती बाजारला गेली आहे. मला वाटलं तू घरी येणार आहेस म्हणून तुझ्या आवडीचं जेवण माझ्या हाताने करेन. चल, आपण बनवून खाऊया. हे ऐकून अमृता आनंदाने म्हणाली, म्हणजे पनीरची भाजी बनवणार आहेस काय? त्यावर मायाताई म्हणाल्या, हो बाळा, मी पनीर बनवत आहे. सध्या फक्त भात ठेवला आहे कुकरमध्ये. असं म्हणत त्या पुन्हा किचनमधील डब्बे उघडून पनीरचा मसाला शोधू लागल्या. बराच वेळ शोधूनही मसाला सापडला नाही. तेव्हा अमृता म्हणाली, राहू दे आई, का टेन्शन घेत आहेस? परत एखाद्या दिवशी कधीतरी पनीर करून खायला दे मला. आता तू इथं बस आणि आराम कर. तुझं पाय दुखत असतील ना? उरलेली कामं मी करेन. आज तू माझ्या हातचं जेवण खाऊन बघ. अमृताने आपल्या आईच्या हाताला धरले आणि हॉलमध्ये आणून सोफ्यावर बसवले. अमृता आपल्या आईशी गप्पा मारू लागली. बोलता बोलता मायाताईंनी टीव्ही चालू केला. मग अमृता किचनमधील जाऊन काम करू लागली. तेवढ्यात राधिका खूप साऱ्या शॉपिंग बॅग्स घेऊन घरी पोहोचली. आजीसोबत अमृताची लहान मुले पण टीव्ही बघत होती. त्यांना हॉलमध्ये टीव्ही बघताना पाहून राधिकाला राग आला आणि
राधिकाने लगेच रिमोट उचलला आणि टीव्ही बंद केला. मुले तेथून उठून स्वयंपाकघरात गेली. मग राधिका बडबडायला लागली, इथे कोणीच टीव्ही बघत नाही, मग टीव्ही का चालू आहे? वीज बिल वाढलं तर कोण भरणार? वहिनीचा आवाज अमृताला ऐकायला येत होता, पण तिने काही उत्तर दिलं नाही. हो, पण ती हिरमुसली होती. इकडे मायाताई पण सुनेला घाबरून सोफ्यावरून उठून उभ्या होत्या. अमृताच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती विचार करू लागते, वहिनी आल्यावर तिच्या आईचे घर अनोळखी का वाटायला लागते? हे घर माझं नाही का? असं माझं मन मला बोलतंय. असं वाटतंय की आत्ता हे घरही वहिनीचंच आहे. मला वाटतंय हे घर मी गमावलं आहे. माझा इथे काहीच अधिकार नाही का? अमृता मनातच विचार करत होती. पण अमृता आईमुळे काहीच बोलली नाही, कारण तिला आईचे मन दुखवायचे नव्हते. आणि नंतर वहिनीने आईला त्रास दिला असता. अमृता स्वतःला सावरत आईला खुश करण्यासाठी म्हणाली, आई चल, वहिनी आली आहे, आपण सर्व एकत्र बसून जेवूया. असं म्हणत ती हसतच तिच्या वहिनीच्या बेडरूममध्ये गेली. राधिका सर्व शॉपिंग बॅगा कपाटात ठेवत होती. अमृताला बेडरूममध्ये बघून ती म्हणू लागली, असं अचानक कुणाच्या बेडरूममध्ये येऊ नये, कुणाच्या परवानगीशिवाय. आमची पण थोडीशी प्रायव्हसी आहे. तू बेडरूममधून बाहेर जा, मी बाहेर येईन. हे ऐकून अमृता उदास झाली आणि म्हणाली, वहिनी मी तुम्हाला जेवणास बोलावायला आली. मुलांना पण खूप भूक लागली आहे. म्हणून राधिका आपलं तोंड वाकडं करत म्हणाली, तुम्ही खा, मी बाहेर काही खाल्ले आहे, मी नंतर जेवण. हे ऐकून अमृता उदास चेहऱ्याने तिथून परतली. तिने दुःखी मनाने सगळ्यांना जेवण वाढले. जेवणाच्या टेबलवर शांतता पसरली. काही वेळातच अमृताने तिचा हात धुतला. अमृताला आल्या आल्या किती आनंद झाला होता, पण तिच्या वहिनीच्या अशा वागण्याने तिचा सगळा मूडच गेला. मायाताईंना पण स्वतःच्या मनाचीच लाज वाटत होती. काही वेळातच अमृता पुन्हा सासरी जात असताना मायाताई म्हणाल्या, बाळा, वहिनीचं बोलणं जास्त मनावर घेऊ नको. अमृता दबक्या आवाजात म्हणाली, नाही आई. एवढं बोलून अमृता आपल्या मुलांना घेऊन निघून गेली. मायाताईंना या सर्व गोष्टींचं फार दुःख झालं. मी जिवंत असताना माझ्या पोटच्या मुलींची ही अवस्था, मी मेल्यावर काय होणार? अमृता गेल्यावर राधिका रागाने तिच्या बेडरूममधून बाहेर आली आणि म्हणाली, तुमच्या मुली इथे आल्या की किती राशन आणि पाणी वाया जाते. सासूबाई, हे माझं घर आहे, आश्रमशाळा किंवा हॉस्टेल नाही. कुणी पण तोंड घेऊन इकडं यायला म्हातारपणात तुम्हाला काही काम नाही. म्हणून जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तुमच्या मुलींना फोन करत जा, पण त्या इकडे येता कामा नये. त्या आल्याने आमचा किती खर्च होतो हे तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला? तेव्हा मायाताई गरिबावाने म्हणाल्या, सुनबाई, माझ्या मुली मला भेटायला आल्या की त्या फक्त एक वेळेस माझ्यासोबत जेवतात. त्यांचा एवढा पण अधिकार नाही का? आता तूच सांग, मी त्यांना कुठे भेटू? मी तर माझ्या लेकींना घरातलं दुसरं काहीच देत नाही. मग असं का बोलत आहेस? त्या पण इथंच जवळच शहरात राहतात, त्यामुळे त्यांचं सारखं येणं जाणं होतं. मी तर त्यांना कधी साडी चोळी पण घेऊ शकली नाही. त्या पण काहीच मागत नाहीत. तेव्हा राधिका हातवारे करत म्हणाली, हो हो, त्यांच्यासाठी घर लुटून टाकावं का मग? जेव्हा बघन तेव्हा चौघी तोंडावर करून इकडे येतात आणि माझं काम वाढवतात. हे ऐकून मायाताई रडायला लागल्या. तेवढ्यात राधिका रागाने म्हणाली, आता प्लीज तुमच्या मुलींच्या बेठीगाठी बंद करा, त्यांना त्यांच्या घरच्यांवर लक्ष देऊ द्या. हे ऐकून मायाताईंचे हृदय वेदनेने व्याकुळ झाले. त्यांचे वडील या जगात नाहीत, मी एकटी राहिली आहे म्हणून त्या मला भेटायला येतात, असा विचार करून त्या खोलीत जाऊन जोरजोरात रडू लागले. पण सुनेला त्यांच्या रडण्याशी काही देणे घेणे नव्हते. पुढच्याच आठवड्यात राधिका आणि विघ्नेशच्या लग्नाचा वाढदिवस होता. राधिकाने वाढदिवसाला कोणालाच बोलवलं नाही, पण तिच्या चारही नंदा या दोघांना सरप्राईज म्हणून सकाळ सकाळीच घरी आल्या. त्याने सोबत भारीतला केक, पेढे आणि त्यांना गिफ्ट आणले होते.
राधिकाचा त्या दिवशी विघ्नेशसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन होता, पण अचानकच या चौघीही घरी आल्या. त्यामुळे राधिका तिच्या नवऱ्यासमोर काहीच बोलू शकली नाही. मग विघ्नेश म्हणाला, माझ्या बहिणी आल्या आहेत, त्यांच्यासाठी चहा नाश्ता कर, नंतर आपण दोघे फिरायला जाऊ. राधिकाला त्या चौघींचं येणं मनाला खटकत होतं. तिच्या चौघी नंदा घरातील सर्व कामात मदत करत असायच्या, तरी पण राधिकाला खूप राग येत असायचा. काही वेळाने राधिकाच्या लक्षात आले की तिने सकाळी घातलेला सोन्याचा नेकलेस तिच्या गळ्यात नव्हता. तिने लगेचच घरात गोंधळ घालायला सुरुवात आणि सर्वांना विचारले, कुठे गेला माझा सोन्याचा नेकलेस? मी माझ्या वहिनीकडून आज घालण्यासाठी आणला होता. तो घालून फिरायला जाऊ शकेल आणि चांगले 2 फोटो काढू शकेल. तेव्हा तिची मोठी नणंद विचार करत म्हणाली, वहिनी, तुला काय गरज होती का दुसऱ्याचा नेकलेस मागून घालायची? जेव्हा राधिकाला राग आला आणि म्हणाली, तुझ्या भावाचा पगार इतका नाही की मला तो खराखुरा सोन्याचा नेकलेस विकत घेईल. तो फक्त घरात येणाऱ्या बाहेरच्यांवर लोकांवर खर्च करत असतो, माझ्यासाठी काहीच करत नाही, असं म्हणत ती रागात घरात नेकलेस शोधत गेली. विघ्नेश पण तिला मदत करत होता. नंतर बाकी सर्वजण पण तिचा नेकलेस शोधण्यास मदत करू लागले. राधिका रडत रडत तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिथं पण शोधायला सुरुवात केली. नेकलेस कुठेच सापडला नव्हता. तेव्हा ती विघ्नेशला म्हणाली, तुमच्या बहिणींनी माझा नेकलेस चोरला आहे असं वाटतंय, तुमचं पॉकेट पण चेक करा. हे ऐकून विघ्नेश तर हैराणच झाला आणि म्हणाला, माझ्या बहिणी तुझा हार कधी चोरू शकत नाही. त्या दोघी पण तुझा नेकलेस शोधत आहेत. हे ऐकताच राधिका अजून जोरजोरात रडायला लागली आणि म्हणाली, नाही नाही, तुमच्या बहिणींनीच माझा नेकलेस चोरला आहे. त्यांच्याशिवाय बाहेरून कोणी घरात आलेच नाही. तेवढ्यात त्याच्या चौघी बहिणी तिच्या बेडरूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, बहिणी, तो नेकलेस किती रुपयाचा होता? आम्ही सर्वजणी पैसे गोळा करू आणि तुला नेकलेस खरेदी करून देऊ, म्हणजे तू तो नेकलेस तुझ्या बहिणीला परत देऊ शकशील. तू टेन्शन नको घेऊ, आम्ही सर्व बंदोबस्त करतो. नेकलेसचा असाही नेकलेस घरातच कुठेतरी असेल, सापडेलच तो. तरी पण तो सापडला नाही तर आपण दुसरा नेकलेस खरेदी करू. हे ऐकताच राधिका रडायची थांबली आणि आपल्या चौघी नंदाकडे आश्चर्याने पाहून म्हणाली, काय बोलताय तुम्ही? तेव्हा अमृता म्हणाली, हो खरंच, आम्ही खरेदी करून तुला नेकलेस देऊ. अशा अडचणीत आम्ही तुला एकटे कसं सोडू शकतो? आधी तू नीट विचार कर, कुठे ठेवला होता का नेकलेस? शांत मनाने तो नेकलेस शोधायचा प्रयत्न कर, रडून काय होणार नाही. राधिकाला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली होती. काही वेळापूर्वी ती तिच्या नंदांवर आरोप करत होती की त्यांनी नेकलेस चोरला आहे म्हणून, पण आता तर त्याच नेकलेस खरेदी करण्याबद्दल बोलत आहेत. आता राधिका विघ्नेशकडे पण मानवर करून बघू शकत नव्हती. तेवढ्यात विघ्नेश म्हणाला, राधिका, तुझा धीर लगेच सुटतो. जर सहनशीलतेने नेकलेस शोधला असता तर तो सापडेल, कारण तो नेकलेस घालून ना तू बाहेर गेली आहेस आणि घरातील कोणी तो नेकलेस घेतला आहे. याचा अर्थ नेकलेस घरातच कुठेतरी पडलेला असावा. विघ्नेश पुन्हा नेकलेस शोधू लागला आणि राधिका पण कपाटातून कपडे काढायला सुरुवात केली. सकाळी तिने घातलेल्या साडीतून नेकलेस खाली पडतो. नेकलेस बघताच राधिका खुशीत म्हणाली, अरे, हा नेकलेस तर इथेच आहे. राधिकाला आठवलं की ती देवपूजा करायला जात आहे. तिच्या नंदा घरी आल्या. नंदांना पाहून ती रागात गेली आणि गडबडीत नवीन साडी काढून जुनी साडी घातली. याच गडबडीत नेकलेस साडीत अडकला असेल आणि साडीसोबत कपाटात गेला असेल. आता तिच्या लक्षात आलं होतं. तेवढ्यात तिची लहान नणंद म्हणाली, हे बघ वहिनी, आता तुझा हार सापडला आहे ना, आता टेन्शन घेऊ नकोस. तेवढ्यात दुसरी नणंद म्हणाली, वहिनी प्लीज आत्ता तरी हस, आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, तोंड गोड कर. आम्ही आणलेले पेढे अजून तर तू खाल्लेच नाहीत. आज राधिकाला आपली चूक कळाली होती. ती तिच्या नंदांवर विनाकारण चिडायची. त्यांची
मन किती निर्मळ आहेत. मी एवढा त्यांचा तिरस्कार करूनही आज त्यात संकटात मला मदत करायला तयार होत्या. राधिकाने आपल्या नंदांना मिठी मारली आणि म्हणाली, मला माफ करा दीदी, मी सारखाच तुमचा अपमान करत आले. पण आज अडचणीच्या वेळेस तुम्ही सर्वजणी मला मदत करायला तयार होताच. यापुढे मी तुम्हाला शब्द देते की मी नेहमी तुमच्याशी प्रेमळ नातं कायम ठेवेन. मी कधीच तुमचा रागराग करणार नाही. आज राधिकाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये खरा पश्चाताप दिसत होता. म्हणून त्या चौघी नंदांनी पण तिला माफ केले. इकडे विघ्नेश आणि मायाताई सुटकेचा निश्वास सोडला. कमीत कमी या बहाण्याने तर सुनेला कुटुंब काय आहे आणि त्याची किंमत काय असते हे कळले. कुटुंब किती महत्त्वाचं असतं हे सुनेला कळालं. यामुळे मायाताई खूप खुश होत्या. तर तुम्हाला कथा कशी वाटली लाईक कमेंट आणि शेअर करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन कथेत. धन्यवाद.